नमस्कार. मी किशोर कुलकर्णी, मुंबई निवासी. मला श्रीमद भगवद्गीतेचे जे आकलन झाले ते व्हिडिओच्या मालिकेच्या स्वरूपात मी इथे सादर करत आहे. आशा आहे की हे आपल्याला उपयोगी पडतील. सुरुवात करतो माझी थोडीशी ओळख करून देण्याने. मी एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात एका छोट्या शहरात जन्मलो व वाढलो. परंपरागत रूढी व धर्माचरण यानुसार जीवन जगणारे कुटुंब व त्यामुळे एक प्रकारे देवभीरू स्वभाव नैसर्गिकपणेच बनलेला. पण पुढे अभियांत्रिकी पदवीसाठी मुंबईतील एका प्रथितयश संस्थेत 5 वर्षे वसतिगृहात राहणे व नंतर नोकरीनिमित्त निरनिराळ्या शहरात 18 पगड जाती धर्मांच्या व पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये वावरल्यामुळे व्यक्तिमत्वात बदल होत गेला. पूर्वीचा धार्मिक व देवभीरू स्वभाव कमी होऊन अधिकाधिक शास्त्रीय व तार्किक दृष्टिकोन बनला. पुढे एकदा सिंगापूरमध्ये कामानिमित्त 3 महिने वास्तव्य करावे लागले. माझा भाऊ तिथेच स्थायिक असल्याने त्याच्या घरीच राहणे झाले. त्या दरम्यान भावाच्या गुरूंची योगायोगाने भेट घडून आली आणि तेव्हापासून अध्यात्मात रस वाढू लागला. मग नोकरी लवकरच म्हणजे वयाच्या 53व्या वर्षीच सोडून अध्यात्माची कास धरली. ज्ञानेश्वरीचे अनेक वार वाचन व मनन झाले. ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतर करून ते ब्लॉगच्या स्वरूपात स्पीकिंग ट्री या टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर पोस्ट केले. तसेच त्याच साईटवर इतर आध्यात्मिक चिंतनाच्या स्वरूपातील कित्येक ब्लॉग पण पोस्ट केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या दैनिकात संपादकीय पानावर स्पीकिंग ट्री नावाच्या आध्यात्मिक कॉलम मध्ये 30च्या वर लेख सुद्धा छापून आले. मग मी माझ्या आध्यात्मिक चिंतनाच्या ब्लॉगचे पुस्तक रूपाने स्वप्रकाशन केले. तसेच ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर सुद्धा स्वप्रकाशित केले. गीतेचे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे मनन चिंतन झाले त्या आधारावर मला समजलेले गीतेचे सार प्रथम इंग्रजीत व मग मराठीत स्वप्रकाशित केले. मला माझ्या सद्गुरूंकडून रीतसर शक्तिपाताची दीक्षा लाभलेली आहे आणि सद्गुरू कृपेनेच अध्यात्म मार्गावर माझी वाटचाल सुरू आहे. आता या मालिकेतील पहिले पुष्प सादर करतो, ज्यात माझ्या गीतेच्या आकलनाची प्रस्तावना आहे. श्रीमद भगवद्गीता किंवा नुसतीच गीता म्हणू म्हणजे भारतीय शास्त्रग्रंथांमधील एक सर्वात पूजनीय व सन्मान्य असा ग्रंथ आहे, ज्यात भारतीय सनातन आध्यात्मिक परंपरेचे सर्वोच्च तत्वज्ञान सर्वंकषपणे मांडलेले आहे. असे मानले जाते की गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाआधी सांगितली. कौरव व पांडवांमधील युद्ध सुरू होणार असतानाच अचानक अर्जुनाला मोहाने ग्रासले व कौरव सैन्यातील आपल्याच वडीलधारी माणसांना, गुरुजनांना व इतर आप्त स्वकीयांना आपण मारायला निघालो आहोत हे योग्य नव्हे असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने आपली शस्त्रे खाली ठेवली आणि अत्यंत विषादपूर्ण अवस्थेत तो रथात खाली बसला. त्याने श्रीकृष्णांना आपल्या स्थितीचे समर्थन देण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्णांना ते अजिबात पटले नव्हते. हे जेव्हा अर्जुनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की त्यांनीच मित्र व हितचिंतक या नात्याने अर्जुनाला मार्ग दाखवावा. श्रीकृष्णांनी प्रथम थोडक्यात सनातन तत्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी अर्जुनाचे मन वळत नव्हते हे पाहून मग श्रीकृष्णांनी सविस्तरपणे सर्व गूढ आध्यात्मिक तत्वज्ञान उपनिषदांच्या सार रूपात अर्जुनापुढे उकलले, जे श्रीमद भगवद्गीता म्हणून सर्वच जगाला पुढे उपलब्ध झाले. श्रीकृष्णांकडून अशा प्रकारे गुरुपदेशच अर्जुनाला प्राप्त झाला आणि मग त्याचा आधीचा मोह सर्वस्वी नष्ट होऊन अर्जुन युद्धाचे प्राप्त कर्म करण्यास तयार झाला. यावरून आपल्याला हे कळते की सद्गुरूंची शिष्याच्या उद्धारात अत्यंत परिणामकारक भूमिका असते. जसे श्रीकृष्ण गीतेचे प्रतिपादन करत जातात तसे आपल्या लक्षात येते की अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यातील संबंध बदलत गेला.
प्रथम अर्जुन श्रीकृष्णांना केवळ आपला एक नातेवाईक व सखा समजत होता. पुढे जसजसे गीतेचे तत्वज्ञान श्रीकृष्ण सांगत जातात तसतसे अर्जुनाच्या लक्षात येते की श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंतच आहेत आणि मग तो श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारतो. श्रीकृष्णाचे सुद्धा अर्जुनावर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून अर्जुनाला गुरुपदेश केला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवून आपण प्रत्यक्ष भगवंतच असल्याचे प्रमाण दिले. आणि असे हे सर्व पाहिल्या ऐकल्यानंतर अर्जुनाचा मोह सर्वस्वी नष्ट झाला, यात काहीच आश्चर्य नाही. व्हिडिओची ही मालिका म्हणजे मला गीतेतील तत्वज्ञान जसे समजले व भावले त्याचे व्यावहारिक सार आहे. गीतेत मांडलेले तत्वज्ञान हे कोणालाही आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत कसे वागावे या बाबतीत उत्तम मार्गदर्शन करू शकते. अर्थात गीतेतील सर्व काही सर्वांनाच नेहमीच लागू होईल असे नाही, पण कोणीही प्राप्त परिस्थितीत त्याला उपयोगी असे तत्वज्ञान गीतेतून नक्कीच मिळवू शकतो. निरनिराळ्या स्वभावांच्या व्यक्तींना योग्य असे वेगवेगळे आध्यात्मिक मार्ग गीतेत प्रतिपादिलेले आहेत. गीतेचे एक शक्तिस्थान हे की सामुदायिक धर्म या संकल्पनेला त्यात अजिबात स्थान नाही. म्हणजे पुण्य व पाप आणि त्यानुसार मरणोत्तर स्वर्गात किंवा नरकात जावे लागणे यासारख्या कल्पनांना त्यात महत्व नाही. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा गीतेच्या 18व्या अध्यायातील 66वा श्लोक. याचा अर्थ असा की सर्व धर्म सोडून तू मलाच फक्त शरण ये, मग मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तेव्हा शोक करू नको. तेव्हा अशा प्रकारे ह्या श्लोकातून श्रीकृष्ण सांगतात की सर्व धर्म सोडून दे. त्याच्याऐवजी ते पुढे जाऊन सांगतात की स्वधर्म महत्वाचा. स्वधर्माद्वारे मनुष्य सच्चिदानंद रूप होऊन मुक्त होतो. स्वधर्मात काय करावे आणि काय करू नये याबाबत कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. तर स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, बुद्धिशक्तीनुसार जे कर्म योग्य वाटेल ते ईश्वरानुसंधानात राहून करणे. याच नाण्याची दुसरी बाजू ही की इतरांशी तुलना न करणे व आपल्या वाट्याला जे येईल ते सुखाने भोगणे. तसेच भविष्यात काय होईल याची चिंता न करता केवळ वर्तमानात कर्म करत राहावे. दुसऱ्या शब्दात स्वधर्मात कर्म कोणते योग्य किंवा अयोग्य यापेक्षा ते करताना ठेवण्याची वृत्ती महत्वाची. म्हणूनच गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा संगोस्तु अकर्मणी हा जो श्लोक आहे, जो गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47वा श्लोक आहे, त्यातील संदेश मध्यवर्ती आहे व तो सुवर्णाक्षरात लिहून सतत व सहज दिसेल अशा जागी, घरात व कार्यालयात लावण्याच्या योग्यतेचा आहे. ज्याचा अर्थ असा की फक्त कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माच्या फळावर आपला कोणताही अधिकार नसतो. तसेच फळावर नजर ठेवून कर्म करू नये आणि कर्म न करण्याची इच्छा पण असू नये, म्हणजेच कर्म सोडू नये. गीतेमध्ये कर्मकांडाला अजिबात महत्व दिलेले नाही. देवाची पूजा किंवा भक्ती करण्याची कोणतीही विशिष्ट पद्धत किंवा त्यासाठी वापरण्याचे साहित्य याला काहीच महत्व नसून आपला भाव महत्वाचा असे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात. गीतेच्या 9व्या अध्यायातील 26वा श्लोक हेच सांगतो, जो असा आहे, पत्रम पुष्पम फलं तोयम यः मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात् मनः. म्हणूनच गीतेचे तत्वज्ञान धर्मातीत आहे. गीतेतील शेवटचा श्लोक म्हणजे 18व्या अध्यायातील 78वा श्लोक असा आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा श्लोक पूर्णोद्गार समजला जातो. यात गीतेच्या सर्व तत्वज्ञानाचे सार आहे असे सांगितले जाते.
या श्लोकाचा मथितार्थ असा की श्रीकृष्ण हा भगवंतांचा पूर्णावतार असल्यामुळे त्यांनी गीता रूपाने अर्जुनाला गुरुपदेश दिल्यानंतर अर्जुन सुद्धा भगवत स्वरूप होऊन गेला. याच्या परिणाम स्वरूप पांडवांचा दोन प्रकारे फायदा झाला. श्री गीतेतील शेवटचा श्लोक म्हणजे 18व्या अध्यायातील 78वा श्लोक, जो असा आहे: यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहेत तिथे विजय हा नक्कीच आहे, असे माझे मत आहे. हा श्लोक म्हणजे पूर्णोद्गार समजला जातो. यात गीतेच्या सर्व तत्वज्ञानाचे सार आहे असे सांगितले जाते. या श्लोकाचा मथितार्थ असा की श्रीकृष्ण हा भगवंतांचा पूर्णावतार असल्यामुळे त्यांनी गीता रूपाने अर्जुनाला गुरुपदेश दिल्यानंतर अर्जुन सुद्धा भगवत स्वरूप होऊन गेला. याच्या परिणाम स्वरूप पांडवांचा दोन प्रकारे फायदा झाला. श्रीकृष्ण व अर्जुन दोघेही भगवत स्वरूप असून युद्धात त्यांच्या बाजूने होते आणि म्हणून त्यांचा विजय निश्चित होता. आपणा सर्वसामान्य भक्तांच्या दृष्टीने याचा अर्थ असा की जर आपल्यावर सद्गुरु कृपा झाली तर आपण सुद्धा ऐहिक जीवनाच्या लढाईत विजयी होऊ, ऐहिक अर्थाने नव्हे तर आध्यात्मिक अर्थाने. म्हणजे जीवनाच्या टक्क्या टोणप्यातून आपण सुखरूप बाहेर निघू. आज आपण इथेच थांबू. पुढच्या वेळी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.